नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या अगदी आवडीची रेसिपी, ती म्हणजे कळीचे लाडू. मी लहान असताना माझी आजी हे लाडू दिवाळीच्या दिवसात बनवायची आणि मला ते खूप आवडायचे. दिवाळीला गावी गेल्यानंतर हे लाडू हमखास मिळायचे. म्हणून वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर कळीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे चाळून घेतलेलं 2 कप बेसन पीठ घेतलंय आणि त्यात अगदी चिमूटभर मीठ टाकलंय. त्यानंतर यात थोडं-थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचंय. तर हे बॅटर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नसतं. आपल्याला शेवच बनवून घ्यायची आहे, त्यामुळे हे बॅटर शेवच्या बॅटरसारखं हवं. पण शेवचं बॅटर थोडंसं घट्ट असतं, त्यापेक्षा हे आपल्याला थोडं पातळ बनवायचंय. जर बॅटर खूप जास्त घट्ट बनलं ना, तर शेव आपली खूप कडक होते आणि बॅटर जर खूप जास्त पातळ असलं, तर शेव एका जागी जाऊन पडते. त्यामुळे आपल्याला थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर बनवून घ्यायचंय. शेवही आपल्याला मीडियम साइजची बनवून घ्यायची आहे. त्याप्रमाणे साच्यात शेवची चकती टाकायची आणि बॅटर भरून घ्यायचं. शेव पाडताना तेल अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात शेव पाडून घ्यायची. शेव पाडत असताना साच्याला तेलात भराभर गोल-गोल फिरवून घ्यायचंय. म्हणजे सगळी शेव एका जागी पडणार नाही आणि खूप मोठे-मोठे गोळे बनणार नाहीत आणि छान अशा लाडूसाठीच्या कळ्या बनतील. शेव एका बाजूने तळली गेली, की तिला पलटी करून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळून घ्यायची. आता आपण जेव्हा रेग्युलर शेव करतो, तेव्हा शेवला खूप छान कडक असं तळून घेतो. पण लाडू करताना मात्र शेव फार कडक करायची नाही, थोडी नरमच असू द्यायची. नरम असतानाच तिला बाहेर काढून घ्यायची. शेव फार कडक केली, तर पाक त्याच्यात मुरणार नाही आणि छान लाडू वळता येणार नाहीत आणि लाडू थोडे उघरट लागतील. त्यामुळे थोडीशी नरम असतानाच तिला बाहेर काढून घ्यायची. तुम्ही इथे पाहू शकता 2 कप बेसनापासून भरपूर आपली शेव तयार झाली आहे. तर जेव्हा ही शेव गरम असते तेव्हाच तिला छान चुरून घ्यायची. ही शेव तुम्ही मिक्सरला टाकूनही बारीक करून घेऊ शकतात, पण त्यामुळे लाडूचं टेक्स्चर जातं. कळीचा लाडू म्हणजे काय, की त्यातल्या कळ्या दिसल्या पाहिजे, त्यातली शेव छान अशी उठून दिसली पाहिजे. म्हणून शेवेला हातानेच चुरून घ्यायचं, म्हणजे आपल्या लाडूचं टेक्स्चर खूप छान येणार. चला तर मग आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. त्यासाठी मी 2 कप साखर आणि त्याच्या अर्धा म्हणजे 1 कप पाणी घेतलंय आणि साखरेला पाण्यात पूर्ण विरघळून घ्यायचं आणि आपल्याला त्याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बोटाने चेक करून बघू शकता. जेव्हा एक छान तार बनत असेल, तेव्हा गॅस लगेच बंद करायचा आणि त्यात आपली चुरून घेतलेली शेव घालायची. त्यानंतर मी यात तुपात तळून घेतलेले काजू घातले. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्राय फ्रुट्स यात घालू शकतात. त्यामुळे तुपाचाही फ्लेवर आपल्या लाडूत उतरतो आणि थोडीशी 1 चमचा इलायची पावडर घालायची. इलायची पावडर घालणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे लाडूला खूप छान फ्लेवर येतो आणि हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला त्यात भरपूर पाक दिसतो, पण थोड्याच वेळात शेव सगळा पाक शोषून टाकते. म्हणून याच्यात पाक जास्त झालाय का काय अशी काळजी करत बसायचं नाही. त्याला फक्त 30 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं. तर अर्ध्या तासानंतर मी याला उघडून बघितलंय. तुम्ही बघू शकता शेवेने सगळा पाक शोषून घेतलाय आणि हे मिश्रण छान कोरडं झालं आहे. पण हे इतकं पण कोरडं नाहीये. हे आपण लगेचच लाडू वळून घेऊ शकतो, इतकं इतपत झालेलं आहे. तर हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच पटापट लाडू बनवून घ्यायचे. जर तुम्हाला वाटत असेल, की थोडेसे लाडू आपले कोरडे झालेले आहेत, तर लगेचच थोडंसं मिश्रण तुम्ही तापवून घेऊ शकता. साखर थोडीशी विरघळवून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता लाडूचं टेक्स्चर खूप छान आलंय. यातल्या शेव, यातल्या कळ्या खूपच छान दिसत आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक